रामकृष्ण हरी मंडळी. काल होती आषाढी एकादशी. त्यामुळं रोजचं कुठलंही ड्रायफ्रूट, मेथी पाणी असं कुठलंही रुटीन फॉलो न करता मी डायरेक्टली सकाळी चहा घेतला आणि त्यानंतर खिचडी, केळ आणि उकडलेल्या बटाट्याची भाजी खाल्ली. साबुदाणे वडे वगैरे असं काही तेलकट न बनवता खिचडी थोडीशी कमी खाऊन बटाट्याची भाजी केली होती मी. त्यानंतर माझा पाय थोडासा कमी आहे दुखायचा, म्हणून म्हटलं चला लेट्स आपण वॉक करून बघूयात आणि कसं वाटतंय बघूयात. तर माझा पाय दुखायला लागला होता, पण नंतर माझ्या मुलीला घेऊन मी वॉक करायला लागले. आजकालच्या मुलांना अजिबात चालू वाटत नाही. मग लकीली त्यानंतर माझी एक मैत्रीण आली आणि गप्पा मारत मारत आम्ही भरपूर चाललो. तर 1 तास वॉक आमचा जवळपास झाला होता. त्यानंतर घरी येऊन मस्त अशी भगर आमटी केली. भगर ही पचायला खूप हलकी असते. मुलांसाठी पुन्हा खिचडी केली. बटाट्याची भाजी होती सकाळची उरलेली. त्यानंतर माझ्या पायाला पुन्हा एकदा हे बजरंग लेप लावून घेतला. पाय दुखायला लागले होते वॉक केल्यामुळं. आमच्या सोसायटीमध्ये दिवसभर वेगवेगळ्या भजन चालू होते. त्यातलंच एक कीर्तन आहे, तुम्ही ऐकू शकता.